करसंबूच उच उच गोड रिंगणामध्ये नाच. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनवणे आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, तुम्ही मला म्हणता की सासरी साडी घालत नाही आणि इकडं साडी घालते, तर त्याचं कारण वेगळं आहे. तसं काही नाही, मी सासरी पण कधी कधी घालते, पण इकडं साडी घालण्याचं एकच कारण आहे ना, माझे कपडेच वाळत नाही. तिकडं आहे ना, मी आल्यापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे, कपडेच वाळत नाही, त्यामुळं साडी घालावं लागते आता. आणि नाही विलाजाने मी घालते साडी. तर बघा, आमचे नाना तिकडे गेलेत, मी आता चालले नानांना बोलवायला. तिकडे गेलेत, मी चालले त्यांना बोलवायला आता. तर चला. तर बघा, आता आमचं सर्व स्वयंपाक हे झाला आणि मी इकडं नाना आल्यात, नाना शेया घेऊन. मी म्हणलं, नाना मी तुम्हाला जेवायला देते. तर आले मी इकडं नानाला बोलवतो. बघा, आमचं घर कुठे आणि हा मला ताणत कुठपर्यंत घेऊन आलाय. माझा आवाज ऐकून माझ्या पाठीमागं आलाय. लय ताणतो. जा घरी. कशाला आले आमच्या इथे? काय म्हणताय तिकडे? घर कुठे मग? कुठे आलाय? येतोय तुला आता मोराळी. नको मला, मोराळी बरोबर. मी बोलतच नाही थोड्या वेळ. आता कसा कावरावर होता? माझा आवाज ऐकून बाग देतोय. मला तर लय येड्याने करतोय तो. माझा जिथं आवाज ऐकून तिथनं माझ्या मागं येतो. आता बघा, घर कुठं राहिलं आणि आलाय कुठं. बघा काय करायचं, घरी जायच्या रस्त्यावर थांबला, इकडनं मला जायचंय आणि तिकडनं महाग मी गेली लगेच ताणतो मला. नाही ना, जाऊ का हळूहळू, जाऊ का हळूहळू, पण माझा आवाज ऐकला ते ताणतोय मला. कुठं बी ताणत नाही. बघा, माझा आवाज ऐकला की भाग देतो. चाललाय वाटतं घरी आता. ए कोंबड्या, ए कोंबड्या, कोंबड्या, रुसलाय वाटतं. रुसवा काढणार रे आता 15 दिवसांनी पालखी माघारी आल्या. ए कोंबड्या, हो कसा करते कोंबड्या, हो. ए इकडे ना, तुम्ही जाऊ नका मला सोडून. का बघतोय, वाटायला बसलाय. आता कसं जायचं घरी तुम्हीच सांगा. तर तिकडे गेलाय त्या कोंबड्यांकड आणि मी चालले तोपर्यंत घरी. कारण पळायला तर लागलं ना, जास्तच महाग येतो. त्याला आवाज जरी दिला ना मी, एक कोंबड्या, अय कोंबड्या, कसा करते. चालले मी घरी. गेला तिकडं. इतका ताणतो ना मी, आहे ना मग या रानातून नानाला आवाज देत होती आणि मग त्याने माझा आवाज ऐकला, माझ्या पाठीमागं आला. मी पाहिलंच नाही, मी माझा पूर्ण आवाज बंद केला आणि हळूहळू करत रानात पळत तिकडे गेले आणि तिकडं आला माझ्या पाठीमागं. मला अर्धा तास त्या कोंबड्याने इकडे येऊन दिलं नाही. अर्धा तास मी तिकडं थांबलेले. आता आले तो इकडे नाना आहेत, शेळ्या चारतात आणि एक गाय, ते गायला चारतात नाना. आणि मग मी हळूहळू आता निघून आले घरी आणि तो गेला तिकडं. आता आलास का? ये. कोंबडा कुत्रीन सगळी महागच लागते ती. तिकडे आजे, अगं माझ्या महाग आलं तिकडे तुझा कोंबडा, मी कापणारच आहे त्याला. जाळी शिरत ही गाभारते त्या कोंबड्या. का रे, कोंबडा तिकडं आलता रस्त्याला माझ्या माग. मग मी गपची पाहिली, मला ताणलं त्याने तिकडं. हो बया, तिथं असते उठली असते कुरकुर केला तर मला नजरच पडा नाही. तो तिकडं ताणलं त्याने मला. कुत्र्याला काम करायला लावा. ए कुत्र्या का अंडी फोडता आधी हानी आला. तर बघा, आता सर्वांचं जेवण झालं आणि मी आजी बसलो जेवायला. इकडे आजीने बनवलंय भरीत आणि मेथीची भाजी, भाकर. आणि इकडे मी आणले बांबू. मी इकडं आले कोंडेला आणि कधी बांबू खाल्लं नाही असं नाहीच. मी पुडा 2 पुडा खाते. ह्या वेळेस वहिनी नाहीत, नाहीतर वहिनीने मी लय खाते. वहिनीला मला 3-4 पुड लागतात. आता मी एकटी त्याच्यामुळे मी एकच पुडा आणला, आधी एवढा संपवणार. आणि मग आमच्या तिकडे गावाला पण निरगुडे येते, पण घेऊन जाणार मी बांबू. तर चला आता आम्ही जेवण करणार. बोल की. काय बोलू? गुड मॉर्निंग. आता असते का? हा. मग आता काय असतंय? आता रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.
पांडुरंगा रामकृष्ण हरी. तो का नाही गेले दिंडीत? दिंडीत नाही दिंडी निघाली रामाची तुळसदारी पानाची. मन दिंडी बाई निघाली रामाची दारी तुळस पानाची. ओ हो 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 दिंडी निघाली रामाची दारी तुळस पानाची. बोला विठ्ठल 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 पंढरीनाथ महाराज की जय. अजून मन दिंडीत म्हणते तसे मन की. काय म्हणायचं? तू कधी दिंडीत गेली का? नाही दिंडीत गेली बरं. मन की मग काय म्हणावं काय आलं तर म्हणावा. काय म्हणायचं? गाणे येत नाही का तुला? सांगू का तुला? पंढरीला जात्यात गाणं सांगू का? हा सांग की. पहिलं माझं दर्शन पांडुरंगाला घेतेडा माता रश्मिनी दाव तुझा चुडा. दुसरं माझं दर्शन पांडुरंगाला येडा सैज रायला पांडुरंग उभा रे बा विठला. अजून धमकी माझ. हा मग तिसरं माझं दर्शन नामदेवाची पायरी देव रावळा भाईरी रे बा विठला. चौथं माझं दर्शन गरड कामाला खेटोनी ती सख्याला भेटोनी रे बा विठला. पाचवं माझं दर्शन लाटीच्या वरून आधी परगणा चालून ये रे बा विठला. सहावं माझं दर्शन लाटीच्या खालून अंतर ते बळकट चरण पांडुरंगा विठला. थँक्यू थँक्यू. झाला का? झालं झालं एवढं कडू वाजत झालं. मन पहिल्या पंगतीला ग पहिल्या पंगतीला रखमीन वाडे बात जेव्हा झालं सत विठ्ठलाच. दुसऱ्या ग पंगतीला रखमीन वाडी पोळी सबमधी टाळे विठ्ठलाची सबमधी टाळे विठ्ठलाची. तिसऱ्या ग पंगतीला रखमीन वाडे भज पालखीला दज विठ्ठलाच्या पालखीला दज विठ्ठलच्या. आठवना का नंबरला? शिखर शंभूच उच गोड रिंगणामध्ये नाच. शिखर शंभूच उच गोड रिंगणामध्ये नाच. मोर आलं पाहिजे ती पटा 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 ध्यानात नाही येत. मग काय आता विसरून गेली वयाच्या मानाने. आणि तुला काय येत नाही येत? अण्णाने शेळ्या घरात चालवल्या. मोठ्याने म्हणून तिला शेळ्या घरात चालवल्या अण्णाने. तर बघा माझ्या आजीचं वय आहे ना आता म्हणजे 90-95च्या आसपास आहे. म्हणजे 90च्या पुढंच गेले. तर स्वातंत्र्य काळातली आजीला ना आजोबाला इंदिरा गांधी होती ना, ती इंदिरा गांधी आठवत होती. आणि इंग्रज आपल्या देशावर राज्य करत होते ना, तेव्हा पण माझ्या आजी आजोबा होते. आणि ते सांगतात की म्हणजे इंग्रजांच्या काळात आम्ही होतो, देश स्वातंत्र्य व्हायच्या म्हणजे खूप दिवसापासून आहेत ते. आणि आजीला आता पण गाणी म्हणता येतात. तर तिने आता मला छान छान अशी गाणी म्हणून दाखवलं. तर आमच्या आजीची गाणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर आज आजीने व्हिडिओ बनवला. मी म्हणलं आज आजी तू व्हिडिओ बनव, आज काही मी व्हिडिओ बनवणार नाही. म्हणून मग आजीने व्हिडिओ बनवला आहे आज. आणि आजीचं गाणे हे म्हणून झाले. आणि आता मी चालले इकडं वहिनींकडं, दिवसभर काही गेली नाही म्हणून आता चालले. तिकडं आहे घर, आज इकडून आले विहिरीकडनं. तिकडं आहे कोंबडा काय मला कुठं जाऊनच देत नाही. तिकडं कोंबडा आहे त्यामुळे मी इकडून आले. तर चला आता वहिनीपाशी थोड्याशा गप्पा मारून येते, मग आल्यावरती स्वयंपाक बनवायचा आहे. तर बघा आत्ताच मी वहिनीकडनं आले, जेवण केलं, स्वयंपाक बनवला आणि मग जेवण केलं. आम्ही सर्वांनी, आजी जेवली, अण्णा जेवले, आम्ही सर्वजण जेवलो.
तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूच. तोपर्यंत ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला आपण भेटूया उद्या नवीन एका ब्लॉगमध्ये. ओके, बाय फ्रेंड्स.